हे श्रेय माझं नाहीच आहे, हे माझ्या मम्मी पप्पांचं, हे माझ्या बहिणींचं, जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तिला टीव्हीवरती आम्ही बघतो, इतका आनंद वाटतो ना तिला बघून, म्हणजे अशी खूप चांगली मनाची इच्छा अशी पुरी झाली. लग्नासाठी किती एक्साइटेड आहे किंवा मला करायचंय, पण काही रिझन्स आहेत त्यामुळे आम्ही आता वेगळे झाले. त्यांनी खूप नवस केले, खूप उपास तपास केले की मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, आणि मग मी जन्माला आले. असे शब्द काय काय घाणेरडे खूपच घाण अश्लील पद्धतीने कमेंट पास करत होता. आणि मी त्या साईडला बसलेली मागे, मी बघते तो कोणाला बोलते, मी असंच बडबडत असेल. नंतर मग मी बघितलं, हे लोकांनाच तो कमेंट भूमिजाला लोकांना बोलतोय. मग काय नाही, उठली, छत्री होती आता, छत्रीने त्याला फटकवला बस मध्ये खूप जोरात. तिचं काम थोडस त्याच्यात विलनचं दाखवलेलं ना. ते दुकानवाली एक बाई बोलते, कसं बोलते ही तिला सतवते, हिला धरून बोलते चप्पलाने मारलं पाहिजे जाऊन, बोलते चप्पल कॉन्स्टंट आहे सगळ्यात. मग ते माझे मिस्टर बोलले, तुमची लायकी पण नाहीये तिकडे जाऊन बोलायची. सिल्वर स्टाईल प्रेझेंस भाऊबीज स्पेशलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला एक गोड बहिणींची जोडी आणली आहे. खरं तर भाऊबीज म्हटल्यावर आपल्याला भाऊ आणि बहीण असं लक्षात येतं, पण हे स्टिरियोटाईप मोडलं पाहिजे, कारण का बहीण ही भावासारखी उभी राहू शकते आपल्या मागे. आणि आत्ता एक हे कम्प्लीट बेस्ट एक्झाम्पल माझ्यासोबत फ्रेममध्ये बसलंय. स्वागत करूया अभिनेत्री भूमिजा पाटील आणि तिच्या ताईचं. खूप स्वागत. थँक्यू सो मच. कशा आहात दोघी? कमाल, खूप मस्त. आणि सर्वात आधी दीपावलीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. तुला पण दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आणि भूमिजाची मालिका सुरू होती नवरी मिळे हिटलरला, त्यानंतर म्हणजे त्या सेटवर जी आतिषबाजी व्हायची, जोक्स म्हणा किंवा सगळे एकदम कमाल असायचे. खूप दिवसांनी आपण इंटरव्ह्यू करते भूमिजा. प्रेक्षकांना हाय बोल पहिले. तुला सगळ्यांना हाय. मी स्वतः खूप मिस करते सरस्वतीला, जो सरस्वतीचा म्हणजे जे काय मी वावरायचे किंवा सेटच्या मागची जी मज्जा जी तू म्हणाली, तर ते सगळंच मी मिस करते. पण ठीक आहे, मी अजून मूव्ह ऑन नाही झाले त्या सिरियल मधून. येस, पण नाटक सुरू आहे तिचं, आणि नाटकाबद्दल आम्हाला काय म्हणजे खरं तर रंगभूमी ही अशी जागा आहे ना, जिकडनं आपण कुठेतरी सक्सेसफुल होतोय का, पण रंगभूमी आपल्याला ताळावर आणते की नाही, तू इथली आहेस, तुला जमिनीवर राहायचंय. तर माझं पण हेच झालं. मला खूप वर्षांपासून नाटक करायचं होतं, आणि मी लहानपणी केलं होतं नाटक. नटसम्राट मध्ये मी नातीचं कॅरेक्टर करायची. तर त्याला जवळपास आता 10-12 वर्ष गेलीत. 2010-12 वगैरे होतं ते नाटक. आणि त्यानंतर आत्ता तो मला चान्स मिळाला, आणि मला कुठल्याही परिस्थितीत तो गमवायचा नव्हता. सिरियल पण संपली होती, तर असं झालं आता हा चान्स नाही सोडायचा, म्हणून मी लगेच नाटक हो म्हटलं. आणि खूप सुंदर नाटक आहे. तुम्ही प्लीज सगळ्यांनी बघायला या, तू बघायला ये. कारण त्यातलं जे कॅरेक्टर आहे ते माझ्या इतकं जवळचं आहे, कारण मी लहानपणापासून कोळीवाड्यात राहिलेली आहे, मी कोळी आहे. आणि हे कॅरेक्टर आगरी मुलीचं कॅरेक्टर आहे, एकदम बिनधास्त अशी वाली आहे. तर नाटकाचं नाव आहे 7 बेलवलकर. तर हे असं हॉरर कॉमेडी नाटक आहे, पण त्यासोबतच फॅमिलीची गंमत सांगणारं असं एक नाटक आहे. तर प्लीज सगळ्यांनी या बघायला. पण भूमिजाला इथपर्यंत म्हणजे जी आत्ता जे ती काम करते ना, ते एकट्याचं श्रेय नाहीये, तुझ्या बहिणींचं. आणि आता आपल्यासोबत तुझ्या बहिणींपैकी तुझी एकच ताई आली आहे, पण ती जर असती, तिला वेळ असता तर मला खरंच आवडलं असतं तुझ्याकडनं सगळे त्यांचे कंप्लेंट्स काढून घ्यायला. पण ताई, तुझं खूप स्वागत. आपण गणपतीमध्ये भेटलो होतो. पण तिच्या या सगळ्या यशामध्ये तुमचा खूप मोठा हातभार आहे. मला असं वाटतं भूमिजा तूच सांग ताईबद्दल, कारण ती स्वतःहून काय सांगणार नाही. हो, ती नाहीच सांगणार. पण खरंच म्हणजे माझ्या घरचे माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक डिसिजन मध्ये किंवा आयुष्यात माझ्या जे काही घडतंय त्या सगळ्यात खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. तर तसंच हे श्रेय माझं नाहीच आहे, हे माझ्या मम्मी पप्पांचं, हे माझ्या बहिणींचं, जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आणि त्यांच्यामुळे मी थोडीफार जी काही कामं करतेय किंवा आता मी यशाच्या शिखरावर पोहोचते असं म्हणेन मी. तर ते फक्त आणि फक्त घरच्यांमुळेच आहे, त्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाहीये. पण घरात सर्वात लहान असेल ना भूमिजा, ती इतकं छान काम करते. खरं तर आपण कधी इमॅजिन नसतं केलं की आपण तिथपर्यंत पोहोचू का, किंवा आपल्या परिवारातलं कोण पोहोचेल का. जेव्हा तिने हे खरं करून दाखवलं, तुझी रिॲक्शन काय होती? आधी मला हे जाणून घ्यायचं, तिला वाटतंय का खरं? तिला असं लहानपणापासून आवडच होती की मी पिक्चर मध्ये काम करणार, सिरियल मध्ये हिरोईन बनणार, आणि तिला डान्स करायचा खूप आवड होती. त्यामुळे
तिची आवड आणि पुढपर्यंत डान्स म्हणजे गेलीये. जेव्हा गणपतीत वगैरे रेकॉर्ड डान्स स्पर्धा व्हायचे तेव्हा ताई माझी मेकअप आर्टिस्ट असायची, ही आणि निकिता ताई दोघी डान्स पण. शिकवायला सुद्धा डान्स शिकवणारी पण तीच असायची. आणि मग हे करायचं यावेळेस हा डान्स करायचा, तर ती मला मेकअप करून किंवा डान्स करायला ते सगळं प्रोत्साहन देणारी ती होती. आणि तिथून मग मला सुरुवात झाली डान्स पासून, मग पुढे अभिनयात. पण ताई तुला आवड होती डान्स किंवा या सगळं म्हणजे हो, बेसिकली आर्ट? आम्ही पण लहान असताना डान्स करायचो. नंतर खरं मग तर आमचा हे लोकं- ग्रुप होता डान्सचा, ताई मेन सगळं बघायची त्यातलं. आणि मग आम्ही कुठे कुठे जायचो डान्स करायला आणि आम्हाला बोलवायचे. Competitions हा ला. कॉम्पिटिशन पण, किंवा कुठे मोठे मोठे इव्हेंट्स असतील तिथे आम्हाला बोलवायचे डान्स करायला की तुमचा ग्रुप हवाय. तर त्याच्यात मी तर सगळ्यात लहान होते म्हणून. पण हे सगळे खूपच आम्ही कमाल करायचो नाच डान्स, होते. खूप पण मजा मला असं यायची. वाटतं तू जे ड्रीम बघितलं होतंस, मला वाटतं कुठेतरी भूमिजा ते पूर्ण करते. हो हो खरंच. पण मग तुझं हे सगळं का मागे राहिलं? म्हणजे तू काय ठरवलंस? कारण का बऱ्याचदा असं होतं की जबाबदारी म्हणा, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी राहून जातात आपल्या. त्याच्याबद्दल तुझी ती कलेची आवड सांगच, पण भूमिजा जेव्हा या क्षेत्रात आली, म्हणजे फुल फ्लेश तिला एक काम मिळालं, जेव्हा ती लोकांना दिसायला लागली, तेव्हा तुझ्या मनात काय फिलिंग होती की उलट आपण जे खूप केलंय ते छान झालंय? वाटलं. भूमिजा म्हणजे आम्ही नाही केलं पण भूमिजा करते आणि तिला टीव्ही वरती आम्ही बघतोय, इतका आनंद वाटतो ना तिला बघून. म्हणजे अशी खूप चांगली मनाची इच्छा अशी पुरी झाली. ती अशीच मोठी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे बस. पण ताई खरंच ही दुसरी आईच असते. आणि मला सख्खी बहीण नाहीये, मला भाऊ आहे, पण मला कझिन आहे. आणि मला तिच्याबद्दल जे वाटतं ना, ते मला असं वाटतं की मी माझ्या मुलीसाठीच करते. बरोबर. आणि जेव्हा मी गणपतीत पहिल्यांदा भेटली ना, तुम्हाला दोघींना बघून मला तेच वाटलं की किती प्युअर तुमचं हे नातं आहे. करेक्ट. आमचं ना रिलेशनच असं आहे. आम्ही एकतर ती माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी, आमच्यात 13 वर्षांचा gap आहे. मुलीसारखीच. आणि तिच्या मुलीत आणि माझ्यात 6 वर्षांचं अंतर आहे. तर तिने मला नेहमीच मुलगी म्हणूनच ट्रीट केलं. फक्त मी तिला आई म्हणत नाही एवढंच, पण आमचं रिलेशन तसंच होतं. किंवा आतापर्यंत जी काळजी घेते ना ती, ते असंच आई म्हणूनच ती काळजी घेते. जसं आता शूटला पण मी तिच्या घरी राहत होते, तर मला रोज डब्बा बनवून देणं कठीण आहे हे सगळं. सकाळी एकतर मी 8:30ला जाणार, ती सकाळी उठून माझ्यासाठी चपाती भाजी बनवणं किंवा मला जे आवडतं ते करणं, माझं सगळंच ती करत होती. मी फक्त आपली जायचे, बॅग घेऊन सेटवर जायचे, घरी यायचे. पण माझे कपडे धुणे किंवा ते घडी करून ठेवणं, की तिला कुठेतरी ती जाणीव होती की नाही ती दमत असेल, ती काम करते, तर आपण सगळं करू तिच्यासाठी. आणि ही फिलिंग इतकी कमाल आहे ना यार, खरंच. म्हणजे की आपल्यासाठी कोणीतरी करते. आणि मी तिला कधीच बोलले नाही की थँक्यू किंवा तू हे करते, पण मला आतून इतकं कमाल वाटतं की हा आहे आपल्यासोबत कोणीतरी उभं आहे. खरंय. पण ना बऱ्याचदा असं म्हणजे असं होतं, प्रत्येक घरात असं नाहीये. कधी कधी आता आपण मालिकांमध्येच बघतो की सख्खे भाऊ सख्खे भावांच्या नसतात किंवा बहिणी बहिणींच्या नसतात. पण असं हे नातं आपण जपावं. पण ताई तू काय सांगशील मला? कारण का भूमिजा तुझ्याकडे राहत होती, एक फिलिंग असते ना मदरली आपली आतून, तिच्याबद्दल तुला काय वाटतं आणि आज ऑन कॅमेरा काय सांगायला आवडेल? तिच्याबद्दल एवढंच की मला खूप चांगलं वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलू शकत नाही. ब्लँक झाली. पण आयुष्यामध्ये आतापर्यंत ना बऱ्याच सिच्युएशन आले असेल ना की आता काय करायचं पुढे कळत नाहीये आणि आपल्याला आपल्या बहिणीशिवाय दुसरं कोणी नाहीये. अशा लाईफ मधली आलेली मोमेंट आठवते, कुठेही असू दे, म्हणजे ऑडिशन असू दे किंवा परीक्षेची असू दे, काय असू दे? हा ओके. तर सगळ्यांनाच माहिती आहे की माझी एंगेजमेंट झाली आहे किंवा माझं लग्न होणार आहे. आणि बऱ्याच लोकांना असंही वाटतं की अरे आता तर तुझं लग्न झालं ना, असं एवढंही वाटतं. पण अनफॉर्च्युनेटली ते आता नाही आहे. आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आय थिंक बोलले पण आहे की मी लग्नासाठी किती एक्सायटेड आहे किंवा मला करायचं आहे. पण काही रिझन्स आहेत त्यामुळे आम्ही आता वेगळे झालोय. तर हा ना माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा डिसिजन होता आणि ज्याची मला खूप जास्त भीती वाटत होती. कारण आपण म्हणतो स्टिरियोटाईप की लोक विचार करतील की आता लोक काय म्हणतील किंवा काय होईल. पण त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ना, म्हणजे जिथे मी म्हटलं की मला कुठेतरी त्रास होतोय किंवा मला वाटतं की मी काहीतरी चुकीचा डिसिजन घेतलाय आयुष्यात, तर मी फक्त हे बोलले ताईजवळ, माझ्या मम्मी पप्पांजवळ. आणि सगळ्यात आधी मला वाटतं मी ताईसोबतच बोलले, ताई आणि निकिता, ताई दोघी बहिणींसोबत बोलले. कारण कुठल्याही गोष्टी डिस्कशन असेल आम्ही तिघी जणी बसून कुठल्याही गोष्टी डिस्कशन करतो. तर इथे हा मुद्दाच आला नाही की लोक काय म्हणतील. त्या दोघींचं असं म्हणणं होतं की
तू फर्म आहेस, तुला त्रास नाही ना होणार आहे यापुढे, तर आम्ही तुझ्या सोबत आहोत. जर तुला त्रास होणार असेल तर तो आम्हाला बघवणार नाही, तर ठीक आहे, तुझ्या सोबत आम्ही आहोत, तू घे डिसिजन. तर हा इतका मोठा डिसिजन होता माझ्या आयुष्यातला. आणि त्याच्यासोबत त्या सगळ्यात त्या माझ्या प्रोसेसमध्ये ते सगळे होते. आणि म्हणजे खूपच घाण फेज होती ती सगळी. म्हणजे अंडरस्टँड की काय असू शकतं. मला असं वाटतं की नॉर्मल डेटिंग मध्ये आपण की डिस्टर्ब होऊ शकतो, तर ही तर खूप पुढची गोष्ट मोठी गोष्ट. आणि मला असं वाटतं की आत्ता ना ह्या गोष्टी खूप होत आहेत आणि तू हे ऍड्रेस केलंस भूमिजा, खूप कौतुक तुझं. कारण का खूप मुली किंवा ज्या आता त्या फेजमध्ये आहेत ना, त्यांना मोटिवेशन मिळणार आणि कुठेतरी आपण त्यांना हेल्प केली आहे ह्यामार्फत. ताई, खरंच तुझं कौतुक की अशा वेळी तू हिच्यासोबत होतीस आणि आपल्यासोबत अशा स्त्रिया आहेत यार, आणि ते आहेत आणि ते खंबीरपणे. म्हणजे इथे असा मुद्दाच येत नाही की तू चुकीची आहेस किंवा तू बरोबर आहेस. तुझा आनंद आमचा आनंद हा विचार करून. आणि माझ्या बहिणी एकामेकीला धरून आहोत, एकामेकीला सपोर्टिंग खूप. ते टचवूड. आणि ना नेहमी असं होतं की आपल्या फॅमिलीला बोललं जातं की अरे तिन्ही मुलीच आहेत, पुढे कसं होणार, काय होणार, आणि ह्या सगळ्यातून आपल्याला जावं लागतं. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये हे येतच आणि हे सोसायटीचं स्टिरियोटाईप आहे. तुम्ही कसं ते डील केलंय, म्हणजे झालंय असं, ऐकलंय, कानावर आलंय लहानपणापासून? असं कधी झालं नाही, पण भूमिजाला आम्ही लहानपणापासून मुलासारखंच ठेवायचं. हो, म्हणजे मी सांगते हे म्हणजे सांगायचं की नाही हा मुद्दा होता, पण ठीक आहे. मम्मी पप्पांना जेव्हा 2 मुली झाल्या, म्हणजे ही झाली, मग निकिता ताई झाली, मग त्यांना असं हवं होतं की आता तरी एक मुलगा हवा, म्हणजे कंप्लीट फॅमिली. तर मग त्यांनी खूप नवस केले, खूप उपास तपास केले की मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे. आणि मग मी जन्माला आले. तर म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना काही आनंदच झाला मुलगी झाल्याचा, पण त्यांनी ना मला, एकतर त्यांना इतकी आवड होती ना की मुलगा हवा, त्यांनी मला क्रिकेट खेळायला पाठवायचे, मला दहीहंडीत पाठवायचे, किंवा मी मुलांमध्येच असायचे, भाऊरा वगैरे खेळत. दहीहंडीमध्ये टॉपर होती, झलकती. हो, सनी बरोबर मस्ती हो. तर त्यांनी मला बंड्या करून टाकलं. आणि मी अजून पण तशीच आहे, कारण त्यांना कुठेतरी तेव्हा वाटायचं की नाही मुलगा हवाय. तर त्या सगळ्या मुलाच्या क्वालिटीज आहेत ते सगळे माझ्यात बघायचे. आणि मग ह्यांनी पण मला तसंच ट्रीट केलं की तू मुलगा आहेस घरातली. पण ते एक छान गोष्ट आहे की त्यांनी कुठे तो राग न ठेवता तुला तसं ट्रीट केलंय. नाही, उलट आता तर ते खूपच त्यांना अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि टचवूड असंच राहू दे, मुलांनी काय केलं होते बघा, लडका नाम रोशन कर रहा है, असं झालं. आम्ही तिला मुलासारखंच घरामध्ये मानतो आणि मुलासारखंच ती राहते. मस्ती करण्यामध्ये सुद्धा, रागवण्यामध्ये सुद्धा मुलासारखीच, भांडणं करण्यामध्ये सुद्धा मुलासारखीच. आणि जसं ती चिडखोर मुलासारखी तीच. अरे यार, चिडखोर आहे घरामध्ये, हळूहळू निघते सगळं आणि मी सगळं काढून घेणार आहे. पण जसं तू मला मगाशी म्हणालीस की आम्हाला असं वाटतं की मला भाऊ हवाय, है ना, म्हणजे नॉट जस्ट बिकॉज की ते कमी भरून नाही काढत आहेत, फक्त भाऊ हवाय, ती एक वाईब हवी आहे. तर नंतर इव्हेंच्युअली कमी झालं की नाही ते वाटत राहिलं. आजूबाजूला ना, आता मी चाळीत राहायचो माहीमला, तर ना आजूबाजूला सगळीकडे भाऊबीज किंवा रक्षाबंधन, जे ते आपापल्या भावांसाठी काहीतरी गिफ्ट आणणं किंवा हे सगळं. तर लहानपणी असं व्हायचंच ना की यार तिला भाऊ आहे, मला पण हवा, तर हे व्हायचंच. आणि हळूहळू नंतर काय, मग आम्ही त्या गोष्टीला युज टू झालो. सुरुवातीला खूपच वाईट वाटायचं की यार भाऊ हवा यार आपल्या आयुष्यात. म्हणजे आहेत काकाची मुलं वगैरे, भावंड आहेतच, पण एक सख्खा असतो ना जो आपल्याला ओरडणारा असतो, किंवा ते हक्काची भांडणं असतात, तर ते एक सख्खवाला भावाचं ती येणार, ते लाडच करणार किंवा 2 दिवस राहून जाणार. तर तशी ना भावाची भूमिका मला वाटतं ताईने निभावली नेहमीच. जे म्हणतो ना भाऊ रक्षाबंधन करतो आपण, आम्ही रक्षाबंधन एकामेकाला 3 जणांना करायचो. भाऊबीज सुद्धा एकामेकाला ओवाळतो आम्ही, गिफ्ट सुद्धा एकामेकाला देतो. आम्ही तिघींमध्येच रक्षाबंधन भाऊबीज तिघींमध्येच करतो. भावाची भूमिका ताईनेच नेहमी साकारली. मला एक तो किस्सा सांग ना ताई. तो बघ बसमध्ये आपण चाललेलो, ते मारलेलं त्याला रक्षण करणारी. ओके, नाही हा किस्सा आला पाहिजे. आम्ही माझ्या मुलींचे शाळेचे कपडे घ्यायला चाललो, असंच बसनी, जून महिना होता, पाऊस पडत होता, तर आम्ही बोले चला जाऊया बस. आणि छत्री होती, छत्री होती, बोले चला बसनी जाऊया आपण. आणि मग गेलो. मी मागच्या सीटवर बसलेली आणि हे सगळे पुढच्या सीटवर बसले. आणि एक माणूस होता यांच्या मागे, ड्रिंक केलेली, शब्द काय काय
घाणेरडे खूपच वापरत घाण होता. खूप अश्लील वाह्यात शब्द पद्धतीने वापरत होता. कमेंट पास करत होता. आणि मी त्या साईडला बसलेली मागे, मी बघते तो कोणाला बोलते, मी असंच बडबडत असेल. नंतर मग मी बघितलं, हे लोकांनाच तो कमेंट भूमी ज्याला लोकांना बोलतोय. मग काय नाही, उठली, छत्री होती आता, छत्रीने त्याला फटकवला बसमध्ये. खूप जोर जोरात आणि खूप खूप बस मारलं थांबवली, त्याला क्या बस मधनं बात आहे. खाली उतरून त्याला मारलं. लेडी डॉल रक्षण. पण येस नाही, पण हे खरंच ऍड्रेस केलं पाहिजे. आणि this is अजून not एक good. गोष्ट तिची सांगते, आम्ही बाईकवरनं स्कूटीवरनं फिरायला जायचो. म्हणजे कधी असं रात्री वाटलं तुम्ही चल, दोघी? हा दोघीच. हा. काय सांगते मलाच नाही माहिती. तिला मेली भूमी, चल आपण जाऊ दोघी बाईकवरनं फिरायला. मग आम्ही काटर रोडला किंवा बँडस्टँडला जायचो. मग रात्री कोण दिसलं, मग त्यांना केस नसेल, ए टाकले ताई ताई म्हणजे पूर्ण ज्याला केस ए टाकल्या, मारू अक्षरशः ती असं मारायला गेलेली. तिला गेली, तुझ्यामुळे आम्ही पण मार खाऊ, असं काही करू. हे भूमीच्या करायची मस्ती. ऍक्टिव्हावरनं आम्ही दोघं फिरत असले ना, आम्हाला तिसऱ्याची गरजच नाही. की आम्ही धमाल काय नाही सॉरी, नाही पण किती म्हणजे जी धमाल मस्ती किस्सा आहे हा. आमच्या म्हणजे दोघींची आम्ही ना मैत्रिणींची आमच्यात गरजच नाही. गरजच नाहीये. इतक्या काळ आणि काय नाही, म्हणजे त्याच्यातून साध्य काहीच होणार नाही. फक्त मज्जा येते जरा लोकांना. मज्जा. किंवा कोणी उभं असेल तर ए असं मुद्दा मोरण्याचं, मग ते असे बघतात. बस आम्हाला यातच आनंद मिळतो. एखाद्या चालत्याची भूमीच्या अशी पटकन ए असं केलं ना गर्दीमध्ये, मग अशी आजूबाजूला बघ. ताईचं पण मी सांगते, एकदा एस्केलेटर वर जात होतो आम्ही, आणि आता मी सांगतेच, तर एक बाई- बॅटल सुरू आहे. एक बाई अशी ना उभी होती बिचारी एस्केलेटर, आणि ना ती बडबड करत होती की काय धक्का लागतो वगैरे. ताईने असं तिचा दुपट्टा घेतला, स्वतःचा हात पुसला, तोंड पुसला आणि असं ठेवून दिलं. म्हटलं यार ताई, तिने बघितलं तर वाट लागेल. ही पण काड्या करते, मी एकटी नाही करत. आम्ही चालत्या लोकांच्या कळा काढतो बेसिकली. पण हे किती भारी आहे, म्हणजे त्या मोमेंटला पण हसतोय ना, किंवा ही आता तुम्ही ही मेमरी सांगितली, हो. म्हणजे तुम्ही लाईफ टाइम हे लक्षात ठेवाल हो. ह्या या छोट्या छोट्या तिघी मोमेंट. जणी असलो ना, कुठे गेलो ना तिघी जणी, पण खूप धमाल करतो. खूप लोक अक्षरशः असं बोलले की यांना तर काय बोलू. धमाल फक्त आमच्यासाठी असते, लोकांना त्रासच असतो. एका जणाची जर स्पेस असेल तर मला पण इन करा हो, तुमच्यामध्ये. तुम्ही खरंच फन नात कधी पण. एकदम. हो, खूपच. पण आता तुम्ही हा रिसेंट किस्सा असेल, पण एकदम लहानपणीचा मेमोरेबल किस्सा, आता तू रिसेंटली किस्सा तुला हा आठवला बऱ्याच वर्षांनी, लहानपणीचा असा किस्सा तो ऑल टाइम आयुष्यभर लक्षात राहील असं मी कोणता आहे? सांगते. हा. म्हणजे 2.5-3 वर्षाची होती. माझे काका होते, ते वारले माझे काका. तर ही आली ना, माझे काकीला सांगायचे माझे काका, हे वंदना चप्पल लपो, चप्पल चोराली. चप्पल चोरायची. चप्पल चोरायची आणि कुठे पण नेऊन टाकायची, म्हणून तिला सगळे घरात चप्पल चोरच बोलतात. दोन नावं कळली. ती आली की बंड्या. पहिला बोलतात चप्पल लपो, चप्पल चप्पल चोर. लपो, चप्पल चोर. आणि मला हे सांगतात म्हणून मला माहित नाही, पण मी असे हातात चपला घालायची त्या, आणि मी सगळीकडे फिरायचे चप्पल ती आणि घालून, सगळ्यांची आणि चप्पल कुठेही टाकून एकेकच द्यायचे. असायचे, बाकी सगळ्यांची बापरे. चप्पल हरवलेली असायची, म्हणून तिला चप्पल चोरच बोलतात. हिला मारायचं नाही लहानपणी. ती नाही. घरात लहान होती आणि लाडकी. सगळ्यात लाडकी. वा, शेंड पण पण मी, कारण पण हे सगळ्यात चपला लहान. वगैरे बघून माझ्या आईचं तर म्हणजे आईने मला चपल्याने मारलं असतं. भाई आई बाबांना सलाम आहे यार. म्हणजे हो, हो. हे खूप सगळं सहन तू केलं सहन त्यांनी. केलंय. खूप धमाल करायचो आम्ही. बरं, आता ताईने तुझा किस्सा सांगितला, ताईचा काय किस्सा आहे का, किंवा आता जी इथे नाहीये ताई तुझी आपल्यात, पण तिचा काय किस्सा आहे? यार ताईचे मला सगळे मारलेलेच किस्से का आठवत तू मार खायची त्यांचा? नाही. नाही. हिनेच लोकांना मारलेला आठवत ताईचा असा किस्सा. ट्रिपचा, किंवा तुमच्या तिघींची अशी मेमरी, म्हणजे तुम्ही तिघीच आहात त्या मोमेंट मध्ये, आणि असं लाईफ टाइम जो लक्षात राहील असं काही आहे का? एकतर ताई ना, जे पण फन म्हणतो ना, किंवा एक कुटुंबातलं एक कोणीतरी असतं ना, जे सगळ्यांना असं Boost up उत्साह करतं. देणारा, हा, हा तसं. तर ती तशी ताई आहे. तर घरी काहीही फंक्शन असेल, बर्थडे असू दे किंवा काही सण असू दे, तर ताई पाहिजे. आता ताई माहीमला नाही राहत म्हणून, ती आता ठाण्याला गेली, तर आमचं असं ताई तू ये यार, किंवा आम्ही नारळी पौर्णिमेला पण इथे तिथे जातो नाचायला, आमचा सण म्हणून आम्ही जातो, तर तिथे पण ताई पाहिजे. आणि ताई नसेल ना, तर तिथे मला मज्जाच येत नाही, कारण हे जे सगळे कांड करते ना, त्यामुळे ती मज्जा असते. तर ती नसली तर आम्हाला खूपच बोर होतं. पण मला आता बघूनच कळते की ताई तुझ्या आजूबाजूला असेल ना, कोणाची हिंमत पण नाही तुझ्याकडे बघायची. मला स्वतःला भीती नाही वाटत, मी अशी असते, सोडू ताईला, सोडू तुझ्यावर, असं मी करू शकते. कोण बघत जर असेल ना, तरी मग असं काय बघतोय,
पाहिजे. तेवढी हिंमत मला वाटतं ना, एवढी हिंमत प्रत्येक बाईने ठेवली पाहिजे स्वतःमध्ये. कारण मी पण अशी जराशी आहे की कोणी काही बोललं तर पटकन आपण बोलणार नाही किंवा तो स्टँड घेणार नाही. पण ताई अशी काय बघतोय, तो बरोबर आपला तिकडे बघणार. तर ती हिंमत असायला हवी. इन्स्पायरिंग होते हा व्हिडिओ. आता ती शांत बसलीये पण मला भीती वाटते मी वेगळं उलट सुलट विचारलं तर नाही, मला नाही. परत डोळे दाखवेल. तू मुलगा नाही. असं नाही. मुलगा पण म्हणजे कसं कळतं की वाईट हा हा, वाईट हा. नजरेचा आहे किंवा चुकीचं काहीतरी कमेंट पास करतोय, मग तेव्हा एकतर हात तरी सोडायचा किंवा तोंड तरी सोडायचं. पण नाही, ही क्वालिटी खरंच आपण शिकली नाही पाहिजे. पाहिजे. हो यार, आत्ताच्या आणि मुलींमध्ये आता पाहिजे. तू आपण लेट घरी जातोय किंवा प्रयोग लेट संपतोय, खरंच. कधी कधी आपण विचार करतो कशाला दुसऱ्याला त्रास द्यायचा, आपण जाऊ एकट्याने घरी. मी बऱ्याचदा असा विचार करते. सो हे गरजेचं आहे. पण ना आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये एकमेकांची साथ तर तुम्हाला आहेच, पण मला सांग की ताई, तू आता म्हणालीस की मी तिला फक्त आई नाही म्हणत, पण आईमधल्या किती क्वालिटीज सिमिलर आहेत दोन्ही बहिणींमध्ये? किती क्वालिटी किंवा वेगळ्या आहेत काय? माझ्यात तर काही नाही आईची क्वालिटी, पण ताईमध्ये काळजी घेणं आहे सगळ्यात मोठी क्वालिटी. काय असेल तर काळजी घेणं. मला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट सॉर्ट करणं आणि ती सॉर्ट करून ते सगळं शांत करणं, हे सगळ्यात पहिलं. दुसरी गोष्ट, तिने सपोर्ट मला बाहेर फिरण्यासाठी खूप केला. हिच्यासोबतच मी जायचे फिरायला. हिचा फ्रेंड्सचा ग्रुप वगैरे असायचा, मग मला जायचं असायचं. पण मम्मी पप्पा मला नेहमीच, त्यांचं अजूनही हेच मत आहे की मी लहानच आहे आणि मी अजिबात कुठे जायचं नाही. तिच्या ग्रुपमध्ये तू कशाला, तिची मित्रमैत्रीण आहे, तू किंवा कशाला. रात्री जायचं नाही बाहेर, घरी झोपायला यायचं. तर मग मी ताईलाच, ताई जरा सांग ना ग, मम्मी पप्पांची बोल ना. मग ती, हा सगळ्यात मोठा सपोर्ट होता, कारण तिच्यामुळे मला ती मज्जा करता आली. मला कुठे विलाला जायचे किंवा कुठे जायचे, मी सगळ्यात लहान असायचे त्यांच्या ग्रुपमध्ये, पण मी छान मज्जा करायचे. तर तो एक सपोर्ट आहे. आणखीन काय आहे ग ताई? आठवेल तुला. मला तर वाटतं काळजी घेणं हाच सगळ्यात मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी. येस. आणि बहुतेक घरांमध्ये असं असतं की मोठ्या भावंडांना वाटत असं की लहानांनी आपल्यामध्ये नाही आलं पाहिजे. कशाला, तुम्ही तुमच्या लहानांमध्ये खेळा, आपण हे जरा वेगळं. अजिबात नाही. आम्ही सगळे एकत्रच असतो. भूमिजाला कधी असं आम्ही लहान आहे तू यायचं ना, तुच्छतेची वागणूक नाही दिली मला, लहान आहे कधीच नाही. भूमिजाला उलट आमच्या बरोबरच असायची. नेहमीच असायचं. आणि आमच्यात भांडणं म्हणजे, मी लहान आहे खरं तर, मी शांततेत घ्यायला हवं की नाही, आम्ही कच्चा भांडणं शांत. आमच्यात ती एक क्वालिटी खूप चांगली आहे, मला सांगायला आवडेल. आम्ही भांडतो, खूप भांडतो. म्हणजे तू जा, मला नाही बोलायचं वगैरे, इतपत झालं की आम्ही 2 दिवस तरी नाही बोलत एकमेकांशी. की हा ठीकच आहे, मग माझा पण इगो आहे, तिचा पण, मी नाही बोलणार. कदाचित आता तिची बाजू मला माहित नाही, तिचं असं असेल की लहान आहे म्हणून यायला, आणि माझं असं मी पण नाही बोलणार, माझं चूक नाहीये. पण ना आम्ही एकतर बोलणाऱ्या समोर ना फोन करणार आणि मीच सगळ्यांशी नाही, पण बोलणार. आमच्यात तीच आहे की आम्ही सॉरी नाही म्हणत एकमेकींना कधीच, पण कृतीतून असं दाखवणार ना की मग आम्हाला कळतंय झाले चुकरी काहीतरी ही वेगळंच बोलणार. म्हणजे असं दर्शवत नाही की आमची परवा भांडणं झाली किंवा काहीतरी वेगळं. नॉर्मल. आम्ही जाणार होत आता फिरायला, तर तू येणारस का, बाकीचे सगळे विचारत होते. मग मला असं कळतं, हा याचा राग गेलाय आता सॉर्ट होणार. बाकीचे सगळे नाही, तिलाच वाटतं की तू यावी म्हणून. सो अशी एक आहे तुमची. म्हणजे मला तुम्ही बहिणी कमी आणि फ्रेंड्स जास्त वाटतं. मैत्री. पण ही तुमच्या फॅमिलीमधून, म्हणजे आई बाबा आणि दुसरी ताई तिच्याकडनं, हिच्यात काय सिमिलर क्वालिटी आहे तुमच्या तिघींमध्ये किंवा फॅमिलीमध्ये ओव्हरऑल? हिच्यात चांगली क्वालिटी पण आणि वाईट पण सांग. चिडखोरपणा खूप आहे. आणि चांगली क्वालिटी आहे ना नाही. चिडखोरपणा खूप आहे. पटकन काय शब्दावरती चिडते आणि लगेच 5-10 मिनिटात अशी नॉर्मलला येते. ते तिच्यात चांगली क्वालिटी आहे. ही चांगली क्वालिटी आहे. नॉर्मल येते ना, चांगली क्वालिटी आहे. नॉर्मल येते ती चांगली क्वालिटी आहे ना. पण ताई तू जास्त रुसून नाही राहत. तू मोठी ना, मोठी. पण कधी असं झालं की आपल्याला सांभाळून घ्यायचं सगळ्यांना, मोठी म्हणून ना, आता मी माझ्या घरात मोठी आहे तर असं ठीक आहे, लहान आहे, सांभाळून घे, किंवा आपल्याला काही तडजोडी कराव्या लागतात. तू तुझी जर्नी सांग मला या सगळ्यामध्ये. तुला किती स्वतःला बॅकफुटला यावं लागलं या पूर्ण जर्नीमध्ये? मी सांगू का, तिला जसं तू म्हणालीस की करिअर करायचं होतं, तर सगळ्यात पहिलं बॅकफुटला येणं म्हणजे तिने इंडस्ट्री म्हणजे ती अशी खूप काम नव्हती करत, पण ती एका नाटकात काम करत होती. कदाचित तिने ते जर कंटिन्यू केलं असतं तर अजून ती पुढे काम करत राहिली असती, पण ते झालं नाही. मग तिचं लग्न झालं
आणि नंतर मग संसार, मग मुलं. तर सगळ्यात मोठं मला ते वाटतं सगळं ते सगळं सोडलं तर ते मग असेल संसाराला तिच्यासाठी. हाऊसवाईफ. आता माझं स्वतःचं क्लाउड किचन आहे. क्लाउड किचन चालवते हो. घरात. So आता Wow. सगळं तिला जे आवडतंय ते ती करते आणि ती खूप सुंदर खूप कमाल जेवण Yes. बनवते. मी तर मला रोज डब्बा invitation घेऊन होतं जायचेच guys. सेटवर. आणि मी आता रिग्रेट हो, करते मी मी तुला का नाही बोलले गेले. होते. पण नाही, आपण नक्की लवकरच प्लॅन एक करू. दिवशी जेवायला ये येस, माझ्या घरी. नक्कीच नक्कीच. सो हे आता खूप झालं तुमच्यात बँटर्स. अजून बँटर्स मला बघायचे आहेत. सो आपण गेम खेळूया एक. हाऊ वेल डू यू नो इच अदर. तुम्ही दोघी एकमेकींना किती ओळखता. ठीक आहे. आता ना एकमेकींबद्दल सांगायचंय. कोणत्या गोष्टीचा पटकन राग येतो. एक गोष्ट आणि ती ऍप्ट असली पाहिजे. ताईबद्दल तू सांग आणि ताई तू भूमिजाबद्दल. ताईच्या मनासारखं म्हणजे तिने जर एखादी गोष्ट डिसाईड केली असेल आणि ती जर तिचं प्लॅनिंग गणलं की तिला खूप राग येतो. बरोबर आहे. बरोबर. आता भूमिजा लिस्ट आहे का पूर्ण. हो ते आठवते काय बोलू. मनासारखं नाही झालं की राग येतो. असं काय. सांग ना राग कसला आहे तो. कसला येतो राग मलाच नाही आठवत आता. तिला प्रत्येक गोष्टीवरती राग येतो. अरे काही यार सांगायची गरज नाहीये. काही पण सांगितलं की तिला पटकन राग येतो. काही काम सांगितलं ना तिचं आवडतं काम म्हणजे भांडी घासणं. भूमीच्या जरा भांडी घास मग तिला खूप प्रचंड राग येतो. हो मला भांडी घासायला नाही आवडत. बरं मला भूमिजाचं पहिलं तिचं म्हणजे टीव्ही वरचं काम असं जे लोकांनी बघितलं असं तिच्या कॅरेक्टरचं नाव सांग किंवा कुठलं काय काय तो प्रोजेक्ट होता. नाही यार इज्जत नको घालवस यार. सांग यार माझी कामं बघितली नाहीस का मी तू. बघितलेत पण आता आठवत कैसा गुंडा आठवत बनेगा नाहीये. तू. तू ताईचं काम तिने नाटकामध्ये जे काम केलं आधी त्या नाटकाचं तरी नाव बरेच सांग. वर्ष झाली मला पण नाही लक्षात ए, होतं. मी सांगते राजाचो जावई गाढव. हो हा बघ, वाव मला वाव. माहिती. ताई बॅक तुला तर खरंच द्यावं लागेल आन्सर. पेनल्टी सांग ताई यार काहीतरी काय? सांग. मी काम केलेलं काहीतरी सांग ना. नाही लक्षात. काय कामच नाही केलं ताई. काम केलंय पण आता लक्षात नाही कुठलं येतंय तरी मला. सिरियल तर बोल काहीतरी बोल. नवरे मे हिटलरला त्याच्यात खूप सुंदर काम केलं. हो. ते आणि सांग मला ना, स्वतःला ती मुलाचं. आवडायची. हा. मी मुलाचा रोल हा. कोणत्या मूवी मध्ये केला होता. दुर्गा नाही काय तो पिक्चरचं नाव तिला सगळं पिक्चर डोळ्यासमोर आहे पण तिला नाव नाव आठवत आठवत नाहीये मला. Yes, काहीतरी सांग. हिंट दे काहीतरी मग मी सांगते तुला नाव. आठवतच नाहीये ग मला. जाऊ दे. मी म्हणजे माझी त्या case पिक्चर हरली. मध्ये हम्म. भूमिजाला त्या पिक्चर मध्ये छोटासाच रोल होता. तिला मुलाचा रोल होता त्याच्यामध्ये. तिच्याशी छान लांब केस होते. तिला बॉयकट केलेलं हो मम्मीने यार. त्या हो, रोलसाठी. माझे इतके केस होते आणि त्या रोलसाठी मम्मीने तिला बॉयकट केलेला. मम्मी मुलाची मुलाची मुलाचा हौस role होती ते होता पूर्ण मध्ये. केली तिने. मुलाचा रोल होता. हा. कुठला ग थांब picture? लक्ष्मी थांब थांब लक्ष्मी, नावाची एक थांब, फिल्म हा. होती. हा. ज्यात नगमा ती होती एकदम त्याच्यात. छोटू हम्म. म्हणजे पाच वर्ष पाच वर्षाची. नगमा होते त्याच्यामध्ये. हा. देवीचा रोल साऊथवाली केलेला जी नगमा. आहे, ती पहिल्यांदा मराठी फिल्म मध्ये हा. केलं होतं तिने. त्याच्यामध्ये मुलाचा रोल केलेला. जाऊ दे यार ताई तुला आठवत नाही मी कामं केली. ओके. आवडता पदार्थ एकमेकींचा माझा ऑल टाइम फेवरेट. हिचा नॉनव्हेज फिश मटण 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 पहिला चुकली फिश बोलली. मटण मटण जेव्हा नाही बोलली तेव्हा आपलं मटण. नॉनव्हेज मटण मटण. माझा भूमिजाचं सांग. आवडतं मॅगी. कधी पण खाते. किती मिनिमलिस्टिक आहेस ग तू. बेअर कधी पण. मिनिमम. वा. कधी पण हा. रात्री शूट वर ना आली 2ला 3ला मॅगी. ओरडा खाल्ला की काय मॅगी खाते घरी जेवण आहे. मला मॅगी खायची आता मी मॅगीच खाणार. तू जेनझी आहेस. म्हणजे ओढून ताडून जेनझी जेनझीच आहे पण मी मनाने नाही. नाही. हा सेम इयर. हा. ओके. आता मला सांग हू डज दिस. हा एकमेकींच्या वॉर्डरोब मध्ये कपडे चोरणे हे कोण करतं. एकतर हिचे मला कपडे होत नाही हा. त्यामुळे साड्या चोरण्याचा- साड्या हा, हा. हा. मग साड्या खूप चोरते. हा. मी सगळ्या जेवढ्या इव्हेंट्स मी जेवढ्या इव्हेंट्स ना साड्या नेसल्यात सरस्वती म्हणून पण जिथे जिथे कुठे जायचे त्या सगळ्या साड्या ताईच्या होत्या वा. कारण माझ्याकडे कुठूनच येणार दिले साड्या. क्रेडिट तुला हो कॅप्शन मध्ये. साड्या घालायची आणि येऊन टाकायची. मग आम्ही घडी करून ठेवायची. पण हो, तिचं ते ताईच्याच एक जोरात साड्या. काम असायचं.
बरं. काढायला सुद्धा साड्या गडबड असायची, ठेवायला सुद्धा गडबड असायची तिची. आणि मी अशी आईन म्हणेल की ताई मला ना साडी लागणार आहे, जरा शोधून ठेव. मग ताई आपली ही का ती का ती का, मग ती द्यायची. रात्री झोपेत न उठून सुद्धा तिने साड्या शोधायला लावल्या आम्हाला. अरे नाही, आणि मी ह्याच्यावर काय बोलणार नाही, मी तेच हो करते. यार, तू समजू शकतेस यार मला. येस. बरं, शॉपिंग साठी कोण तयार करतं? आणि म्हणजे एखाद्याला, म्हणजे तिघींपैकी कोणाला शॉपिंग करायची नाहीये पण तरी कोण असं उकसवतं हे शॉपिंग केली पाहिजे? मला वाटतं तिघींपैकी आम्ही सगळ्याच अशा असतो तिघी? की चला शॉपिंगला तिघींना पण आवडतं शॉपिंग करायला खूप. आम्ही असं ठरवून पण कधीतरी असं स्ट्रीट शॉपिंग करायची किंवा असं चल जरा इथून हे घेऊ ते घेऊ. So, नाही तिघी पण. ओके. घरातल्या कामांमध्ये आळसपणा? भूमिजच सगळ्यात आळशी भूमिजच. ये भी कोई पूछने की बात है. काहीच काम करत नाही, काहीच. पण मला मम्मी नेहमीच म्हणते की काय कामं बिमं करायची काय गरजच नाही. आपण छान आपली कामं करायची, पैसा कमवायचा, कामं करायची. घरची कामं तुला को लक्ष देऊ, घरची कामं करायला माणसं ती ठेवायची. स्वतः करेल एक वेळ. पण हा. आणि हे सगळे पण मला नाही करू हा, देत. आम्ही नाही देत करून तिला. वा. बरं, जंक फूड फ्री कोण आहे तिघींपैकी? तुम्ही की तिघी भूमिजच. पण आहात? मी भूमिजच. पण मी ताईला पण धंद्याला लावलं भूमिजा. त्यासाठी. मी सगळीकडे तिला हे हा, मग ही ताई घरी हे होती काय. आमच्याकडे, मग तिच्यामुळे आम्हाला पण सवय पडली, ते आता हम्म. कंटिन्यू आहे. मी खास त्याच्यासाठी माहिती मी तिथे गेले म्हणून तिने एअर फ्रायर घेतला की तू इतकं खातेस हे फ्राईज वगैरे, थोडंसं थांबा healthy. पण जरा एअर फ्रायर Healthy मध्ये खा. तरी करू. म्हणून तिने एअर फ्रायर पण घेतला माझ्यासाठी. पण आता ताई, तुला पण 2 मुली आहेत, त्यांच्यासोबत तुझा बॉन्ड कसा आहे? म्हणजे मावशी ही दुसरी आईच आहे आणि तिच्या रूपाने जसं तुझ्यासाठी ही आई आहे, तू त्यांच्यासाठी आई आहेस, तर तुमचं हे पूर्ण सर्कल कसं आहे आणि तुझा आणि त्यांचा बॉन्ड कसा आहे? माझा आणि त्यांचा खरं तर आम्ही पण मैत्रिणीसारख्याच आहोत. पण हा, जिथे आईची भूमिका निभवायची तिकडे मी आई होते आणि जिथे मैत्रीण राहायचंय तिकडे मी मैत्रीण होते. मग बऱ्याचदा माझा आणि वेदिकाचा इतका चांगला बॉन्ड आहे ना, किंवा तिचं काहीतरी प्रॉब्लेम असेल, तिचं काहीतरी फ्रेंड्सचं झालं, कॉलेजमधलं काहीतरी अरे झालं. आजकाल ह्या मुलांना खूप आहे आणि यार, आजकाल खूप- मुलांना डिप्रेशन येतं अरे, लगेच खूप. की मला खूपच टेन्शन झालं. आणि आमच्या घरातल्या मुलींचं एक बरं आहे की घरातल्यांशी डिस्कशन करतात, हा, म्हणजे हा. आपसामध्ये. बाकी असं कोणाला तर ताई मला नेहमीच तिला ज्या गोष्टी कदाचित आई म्हणून नाही बोलता यायचं, मग ती तू जरा बोल ना भूमिजाशी, वेदिकाशी. मग मी आपलं तिच्याशी काहीतरी डिस्कस करायचे किंवा बोलायचे. तर जिथे गरज आहे तिथे आई, जिथे गरज आहे तिथे मैत्रीण. येस. पण फक्त ताईच नाही, तिचे मिस्टर सुद्धा तुझ्या जर्नीमध्ये इन Yes, आणि yes, असा एक जोडीदार मिळणं पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. हो. सो तिथून पण कसा सपोर्ट आहे आणि एक पुढे आपण एक रोल बघतो ना कपल, की असं कोणीतरी हवं आहे. बरोबर. सो त्यांच्या म्हणजे जिजूंबद्दल काय सांगशील? जिजूंबद्दल मी हेच सांगेन की एकतर ताईचं घर होतं. मी आता हो, 1.5 वर्ष हो. ताईच्या घरात राहिले. आपल्याला पण असं होतं की आपलं घर ते आपलं घर, किंवा आपल्या घरात एखादी दुसरी व्यक्ती आली की किती प्रॉब्लेम्स होतं. होतात किंवा आपलं एक कम्फर्ट झोन असतो. पण त्यांनी एकदाही असं कधी मला जाणवू दिलं नाही आणि मी तितक्याच हक्काने माझं घर असल्यासारखं मी तिथे राहत होते. आणि जसं ते वेदिकाला किंवा शर्वरीला ट्रीट करतात तसंच ते मला ट्रीट करतात. आणि त्यांना खूप जास्त प्राऊड वाटतं माझ्यासाठी. एकदा ते दुकानात गेले होते का आणि तिथे एक टीव्ही सुरू होता, सिरियल लागलेली हा, आपली ते मी हिटलर. सांगते. आम्ही दोघं होते, टीव्ही सिरियल चालू होती, नवरी मी हिटलरचीच ना, तीच हा. चालू होती. तर तिचं काम थोडंसं त्याच्यात विलनचं दाखवलेलं ना. ते दुकानवाली एक बाई बोलते, कसं बोलते ही तिला सतवते, हिला धरून बोलते चपलाने मारलं पाहिजे जाऊन, बोलते. चप्पल कॉन्स्टंट आहे सगळ्यात. मग ते नातं माझे गैर मिस्टर नातं. बोलले, माझे मिस्टर बोलले, "अहो, तुमची लायकी पण नाहीये तिकडे जाऊन बोलायची." Oh, wow. ती तिथपर्यंत त्यांना तरी म्हणजे आहे. ते मग इतके त्यांना अक्षरशः possessive आहेत बोलले माझ्या नाही. बाबतीत की सिरियलच्या बाबतीत. त्यांना राग आला की नाही तिला नाही बोलायचं असतं, ती चांगली आहे माझी, हे आहे ती, भूमिजाचं साली आहे आणि असं. त्यांचं खूप चांगलं आहे वा. पहिल्यापासून. पण हे ती जे बोलली ते बरोबर आहे की आपण ताईच्या घरी राहतो आणि आपल्याला एक असतं ना की शेवटी काही झालं तरी उद्या मला नसतील बोलत पण कदाचित ताईला बोलत असतील. नाही. पण कुठेही नाही ना असं, कधीच तुलाही नाही, नाही कधीच झालं. नाही. कधीच नाही. उलट हे तिघं एकत्र असायचे, म्हणजे माझ्या मुली, माझे मिस्टर आणि हो, ही. ही आणि मी उलट एकटी आम्ही वेगळी टीम असायची. करायचो हा, एक, आणि हा. ही बाई ही बडबड करते, ही मी किरकिर एकटी करते वेगळी, हे असं. चौघं एकत्र असायचे, मग ह्यांची टीम वर्क असायची. वा. पण आता जो इन्सिडेंट सांगितलास असे खूप चांगलेही आले असे, तुम्ही मॉलमध्ये गेलायत आणि तिला येऊन भेटले सगळे, तेव्हा एक थर्ड पर्सन म्हणून आपण जेव्हा बघतो ना की इतकं कौतुक होतंय, खरंच आतमध्ये एक वेगळं फिलिंग आलेली असते. तू काय एक्सप्रेस करशील आणि कुठला एक किस्सा तुला सांगायला आवडेल ह्या म्हणजे भेटलंय असं तिचे फॅन? मला म्हणजे ती चला हवा येऊ द्या, हा. त्याच्यामध्ये असे मी बहुतेक ऍक्टर लोकांना मी तिला बोलायची, भूमिजा तू कधी दिसणार याच्यात, तू कधी दिसणार.
म्हणजे जेव्हा ती दिसली ना अक्षरशः म्हणजे एवढं रडायला आलं ना मला, पप्पाला, मम्मीला, आणि इतकं बरं वाटलं ना आम्हाला तिला बघून. खूप खूप प्राऊड वाटतं कधी कधी तिच्याबद्दल. तिला येऊन लोक सगळे फोटो काढतात तिच्या बरोबर, खूप बरं वाटतं. पण ताई एवढीच इमोशनल आहे की आज भाऊबीज म्हणजे आपण इतकं सगळं बोलतोय त्यामुळे ती माझ्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आज जरा आमच्याकडे तेच आहे, व्यक्त होणं हे नाहीच आहे. जसं सॉरी पण मी म्हटलं की सॉरी नाहीच म्हणत किंवा थँक्यू पण नाहीच म्हणत, पण ते व्यक्त आज ती होती. आणि थँक्यू यार, म्हणजे तुमच्यामुळे हे मला चित्र बघायला मिळतं. तर मी तोंडावर कधी मी रडवलंय, मी रडली नाहीये. अशा बहिणी असेल तर काय, म्हणजे भावाची कमी आपसूक भरून निघते. पण मी आता ना तुम्हाला जाता सांगायला, म्हणजे एकमेकींना सांगा जे ना आपण युजली बोलत नाही. थँक्यू बोललो असेल, सॉरी बोललो असेल, पण अशी एक गोष्ट एकमेकींना सांगा की आपण कधीच कॅमेरावर बोललो, घरात बोललो नाही, जे आज ऑन कॅमेरा सांगायला आवडेल. मला हेच म्हणायला आवडेल, थँक्यू म्हणायला आवडेल. कारण आत्ता लहानपणापासून आत्तापर्यंत तू मला जितका सपोर्ट केलास, माझ्यासोबत कायम उभी राहिलीस, तशी कायम राहणार. आणि प्लीज राहा सोबत. रडू नकोस. कधीच मी प्रयत्न करेन की तुला कधीच दुखवायचं नाही. मी रागारागात खरंच खूप बोलते चुकून, पण मी यापुढे तेवढ्यापुरती बोलते, नंतर काय नाही, नॉर्मलला येते. तर रागात बोलून जाते. माझ्यासोबत राहा. आणि मी कधीही चुकून बोलले उलट सुलट काही तर समजून घे आणि माझ्याशी बोलायला ये स्वतःहून, मी नाही बोलणार. ताई डोळे पुसत पुसत बोलते की नाही ती चिडते पण नाही ती जे हे प्रेम आहे. वाव किती गोड. येस ताई, तू काय सांगशील तिला आज ऑन कॅमेरा? मी पण तिला हेच सांगणार की ती चिडते, जरा चिडणं कमी कर आमच्यावर. न चिडता बोल, काय बोलायचं असेल तर व्यक्त हो, चिडू नकोस, स्पष्ट बोलत जा कधी कधी. बस एवढंच. वा, म्हणजे मला खरंच आयडिया नव्हती की इतकं इमोशनल होईल, पण खरंच हो मलाही नव्हतं. मी तर असं डोक्यात ठरवून आलं की मस्त छान आपण किस्से सांगू वगैरे. अजून काही कंप्लेंट्स नाहीत ना? नाही भूमिजाच्या आहेत. पण नाही, खरंच खूप छान काम केलंयस तू नवरी मी हिटलरला मध्ये, आणि आता रंगभूमीमधून तू प्रेक्षकांच्या भेटीला येतेस. अजून छान छान डेली सोप सुद्धा कर, म्हणजे रोज दिसशील तू आम्हाला टेलिव्हिजनवर. काय आहे का सिक्रेट पाईपलाईन मध्ये, काय आहे जरा असं पाईपलाईन मध्ये, ते येईल लवकरच बाहेर, तेव्हा मी सांगेनच सगळ्यांना. येस. पण आपण दिवाळी साजरी करतोय, दिवाळीतला किस्सा आहे का तुमचा काही असा? जसं तू म्हणालीस की मी मुलगाच होते, फटाक्यांचा काही किस्सा किंवा असं? फटाक्यांचा मी खूप वाह्यात आहे फटाक्यांच्या बाबतीत. मला ना ते असं त्याची ती वात काढून किंवा ते असं लावणं, माचीस किंवा अगरबत्ती रॉकेट धरून हवेत उडवायचो किंवा बॉटल हातात धरायची, त्यात रॉकेट टाकायचं आणि ते उडवायचं. माळ सुद्धा, लक्ष्मी माळ हातात धरायची आणि अंगावर टाकायची. आम्ही तर इतकं की आम्ही एकमेकींच्या अंगावर पण टाकायचो की घे 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 असं पण. आमच्या मागे खाडी आहे, खाडी समुद्र घराच्या, तर होळी आणायला सगळे मुली, भूमीच्या सगळ्यात पुढे. फक्त मुलंच असायची, त्यात भूमिजा असायची होळी आणायला जायला. यातही स्टेरियोटाइप मोडलंस तू सगळीकडे. मी सांगते ना, फॅमिलीच अशी आहे की काही घाबरायचं नाही, मुलं. पण नाही, हे ऍड्रेस करणं गरजेचं होतं की ज्याही घरात फक्त मुली आहेत ना, लडको से काम नाहीये भाई. उलट माझी मम्मी आता हेच म्हणते की बरं आहे देवाने मुलगा नाही दिलाय. एखादी सून आली असती आणि मग मला घराबाहेर पाठवलं असतं, त्यापेक्षा बरं आहे मुली आहेत ते मी खुश आहे. पण आई बाबांना भेटणं होतं ना आता नंतर, किंवा किती तुम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न असतोच नेहमी की त्यांना एकटं नाही सोडायचंय. अजिबात. मी तर मम्मी पप्पांसोबतच असते. आणि असं असं पण होतं की आज ताई पप्पांना आमिष देते, खूप दिवस झाले भेटलो नाही, मग पप्पा म्हणतात पप्पा मटण केलंय, मग पप्पा लगेच हा येतो ना, मग आम्ही लगेच मटण. पप्पांना मटण, मम्मीला सुद्धा मटण खूप आवडतं मम्मीला, आणि पप्पांना मटण केलं की मग दोघं भांडण झालं, स्पेशली भांडण झालं की आम्ही बोलत नसू की ताईने मटणसाठी फोन केला की कळतं हा झालं सॉर्ट झालं. मग पप्पा आणि मम्मी घरी, मग पण आम्ही सततच भेटत असतो. असं काही महिन्यात 15 दिवसात एकदा भेट असतेच घरी सगळ्यांची. बरं, आमची या वर्षाची कॉन्सेप्टच होती की ना आपण ते स्टिरियोटाइप मोडूया कुठेतरी, की बहीण सुद्धा खंबीरपणे उभी राहते, पण ही इतकी जी स्ट्रॉंग सपोर्ट तुला मिळालाय ना, यू आर सो ग्रेटफुल. आणि अशा बहिणी सगळ्यांना मिळत, आणि अशी लहान बहिणी सगळ्यांना मिळत जी आपलं आहे ना, पण ती इट्स फन ना, ती अराउंड असेल तर इट्स नेव्हर अ डल मोमेंट आहे ना. सो अशाच एकत्र राहा,
तिघी जणी, आणि आपण पुन्हा भेटू. नक्कीच. आत्तासाठी नाटकासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि ताई तुझं क्लाउड किचन सुरू झालं त्यासाठी ऑल द बेस्ट. आणि थँक्यू तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि प्लीज माझं नाटक पण बघा, तू पण सांग सगळ्यांना. नक्कीच. सो भेटू आपण. मला असं वाटतं की आपण थिएटरमध्येच म्हणजे नाट्यगृहातच भेटू. नक्कीच नक्कीच. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.